वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। पालखी सोहळ्यामध्ये आपण आहोत आणि आपण बघू शकतो आता आपण आलो आहोत 112 दिंडीमध्ये, जी पोखरणीची दिंडी आहे। जनार्दन महाराज वाघ ही दिंडी चालवतात। मागच्या 39 वर्षापासून ते दिंडी चालवतात। दिंडी क्रमांक आहे 112। नेमकं वारीमध्ये जेवणाचं नियोजन कसं असते ते आपण बघूया। आपण सध्या बघू शकतो की ह्या प्रकारे इथं नुकतीचं काम चालू आहे, नुकती सकाळपासून काढण्याचं काम चालू आहे। आणि इकडं आपण बघू शकतो तर भाजी कापायचं सगळं वारकरी काम करत आहेत। काय वाटते माऊली सेवा करण्यास? हो, चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय। काय आनंद मिळतो? आनंद मिळते माऊलीचा। वारीचा आनंद मिळते। बरं, इकडं काही वारकरी आपण बघू शकतो की भाजी कापताना दिसत आहेत। बरं, ही सेवा जे करता तुम्ही काय? ही सेवा गुरुवर्य मारुतीराम महाराजांच्या आशीर्वादाने व जनार्दन महाराजांच्या दिंडीमध्ये चालून जो आनंद मिळतो तो आनंद सर्व काही दूर असल्याच्याने ही सेवा म्हणजे ईश्वर सेवा समजून आम्ही निस्वार्थीपणे आणि निकलंक न लागण्यामुळं ही सेवा आमची अखंड आमचे मामा वैकुंठवासी रामराव महाराज भोसले वाकडीकर यांच्या प्रेरणेने व त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या दिंडीमध्ये आज कमीत कमी 20-22 वर्षे झाले चालत आलेला आहे। आणि निस्वार्थीपणे सेवा ही माझ्या परीने जी करण्यात येत आहे ती मी करीत आहे। परंतु ही सेवा ईश्वरचरणी अर्पण करून माऊली किती वर्ष झालं वारी करता? जवळजवळ 30 वर्ष झाली। बरं, काय काय सेवा करता वारी? हेच असं चालायचं, स्वयंपाकाला कुठं मदत करायची। हां, काय आनंद मिळतो? खुशीचा आनंद आहे माऊलीचा। तुम्ही चालता का वारीत? हो, चालून पुन्हा ही सेवा? चालून ही सेवा करतो जशी घडन तशी। माऊली किती वर्ष झालं वारी करता? 24-25 वर्ष झाले वारी करतो मी। चालता 25 वारीत? वारी चालतो नाही, स्वयंपाकापाशी नियोजन करणं, सगळं स्वयंपाक करून घेणं पंक्तीवाल्याचं। कसं नियोजन असते ते स्वयंपाकाचं? हे पंक्तीवाल्याच्या घरून सामान आणायचं, त्याचे जे पंक्ती सामान आहे गाडीमध्ये ते काढायचं, त्याचंच सामान त्याच्याच पंक्तीला वापरायचं। सगळे वारकरी सगळे पद्धतशीर जेवण झाले पाहिजे, असा स्वयंपाक झाला पाहिजे, सगळं नियोजन लावायचं। हे असं 25 वर्षापासून मी करतो। बरोबर। तुम्ही किती वर्ष झाले वारी करता? 10 वर्ष झालं वारी करतो। काय आनंद आहे? 10 वर्ष वारी करतो। इथून गेले की 1 महिनाभर वारी केली की सालभर शरीराला काही होत नाही, असं म्हणजे ऊर्जा मिळते? ऊर्जा मिळते। कशी? आणि हातपाय सुद्धा दुखत नाहीत, थकवा येत नाही। आणि आनंद असा आहे की माऊलीने वारी केली म्हणून आपण जग सगळं वारी करतंय आणि माऊलीच्या आधारावर सगळं जग चालतंय। काय अनुभव आहे वारीचा? किती वर्ष झालं करता? 20 वर्षापासून करतोय। बरं, स्वयंपाकाचं नियोजन कसं असतंय? स्वयंपाकाचं सेवा करतो, स्वयंपाकाची हमेशा गाडीची संघ असतो। मग हे कसं कुठून आणता? काय भाजीपाला वगैरे? हे आपण मार्केटमधून भाजीपाला आणायचा, इथं स्वयंपाकापाशी तयार करायचा, एवढं काम करतो आम्ही इथं सेवा म्हणून। किती वर्ष झालं करता तुम्ही वारी? पहिलेच वर्षी। पहिलंच वर्ष। काय वाटतंय? आनंद वाटतो। आनंद वाटतंय। आपल्यासोबत काही आणखीन वारकरी आहे, त्यांच्याशी बोलूया आपण। या काय बोला ना, काय वारी विषयी काय वाटतंय? काय बरं वाटतंय का? हो, वारीला आल्या? हो, माझी पंगत ही आजची तुमचीच पंगत हो, आहे? हे हो, बरं. हो। कसं आहे नियोजन? काय 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 केलं तुम्ही? समजा बुंदी काढली, बुंदी काढली, हो, भाजी आणली, पुन्हा हे वरण घातलंय, समजा स्वयंपाक केलाय। बरं, एका तुम्हाला हे पूर्ण खर्च किती येते? हे आता 10-15 हजाराच्या पुढे येते। 15 हजाराच्या पुढे येते? हो। बरोबर। किती समाधान वाटते तुम्ही अन्नदान केलं? नाही, करावंच लागते ना। नाही, करावं लागते ना। किती समाधान किती हो, वाटतं? समाधान तर आहेच ना, मस्त वाटते ना। बरं वाटते? हो। काल आपण इथं जे आलो होतो लोणंद इथं, तर या घरचे काल आपण इथं जे आलो होतो त्या ज्यांच्याकडे राहिलो होतो लोणंदमध्ये 112 दिंडीचा मुक्काम होता, त्यांची पंगत होती इथं काल रात्री। तर यांनी आम्हाला खास करून भाकर आणि वरण असं खूप सुंदर जेवण दिलं होतं रात्री। काय वाटतंय तुम्हाला? एकदम आनंद वाटतोय। किती वर्षापासून हे 10-12 वर्षापासून येते इथं। बरं,
ह्या वारकऱ्यांची सेवा करताना काय आनंद? लय भरपूर आनंद होतोय. तुमच्याकडे पाण्याची टंचाई भासते पाण्याची आता. टंचाई वाटते यंदा. तरी वारकऱ्यांना तुम्ही देता. वारकऱ्याला सुरुवात पाणी आहेच. खूप समाधानी आहात. खूप समाधानी, एकदम आनंद आहे. ठीक आहे, आणखीन काही वारकऱ्याशी बोलूया. किती वर्ष झालं वारीला येता? 7 वर्ष. हा? 7 वर्ष. बरं, काय अनुभव वारीचा? काय अनुभव? आनंद वाटते. आनंद वाटते. बर, सेवा करतो. पाय दुखतात? पाय दुखत काही नाही, काही जरा या वर्षी बुकार आली. बुखार तुम्ही सध्या ताप, तुमचं अंग गरम वाटतंय. उद्या चालणार परत? उद्या चालणार. कसं शक्य आहे आता ताप आल्यावर? नाही चालणारच. हा? चालणारच. मग तुम्ही चालणार का देव चालवणार? नाही मी देव चलीन ना. चालेल. तुम्हाला विश्वास आहे? विश्वास आहे मला. बर, या ताई. या. आता ही दिंडी थांबली आहे, त्यांच्या काही आहेत ताई आहेत आपल्यासोबत. काय वाटतं ताई, काय आनंद मिळतो? खूप आनंद वाटतो. आणि संत येते घरात, तोची दिवाळी दसरा म्हणजे आम्हाला का नाही, संत घरी आले त्यावेळेस दिवाळी दसरा आल्यासारखा आनंद होतो. आमच्या इथं पाण्याची आता ह्या वर्षी सुविधा नव्हती, कसली सुविधा नव्हती. तर नाही, आम्ही त्यासाठी सुविधा उपलब्ध परमेश्वरांनीच करून ठेवली. ती संत यायचं घरी म्हणून त्या दिवशीच कॅनल सुटला आणि इथल्या सगळ्या लोकांची पाण्याची इथलं व्यवस्था ही सगळी व्यवस्थित केली जाते. काय काय तयारी करावी लागते तुम्हाला वारकरी इकडे येतात तेव्हा? तयारी काय आता ही अशीच चालू राहते. झाडं काढायचं, सगळं स्वयंपाकाची तयारी करायची असते, अन्नदान करायचं असतं. त्यामुळं आदल्या दिवशी सकाळपासून तुमच्याकडे भाकरी चालू होते? हो, सकाळपासून चालू होते. 6 वाजल्यापासून चालू होते. आणि आम्हाला ते म्हणजे करायला दुःख वाटत नाही की बाबा ते माणसं येतात ना, त्याच्यासाठी दुःख वाटत नाही, आनंद होतो उलट करायसाठी. आमची पंगत संध्याकाळची पंगत होती, पण वारकरी येणारे माऊली सगळी लवकर आली ना पहाटेचीच. त्यामुळे आता त्यांना उपाशी ठेवणं बरोबर वाटत नाही. त्यांना तुम्ही अन्नदान करत राहिलो. ह्या जेव्हा वारकऱ्याला तुम्ही अन्नदान करता, यांच्या चेहऱ्यावर पाहून काय वाटतं? प्रसन्न एकदम वाटतं, काय वाटत नाही. मन मोकळेपणानं दान केलेलं वाटतंय. रामकृष्ण हरी. माऊली, आपण आता बघू शकतो की इथं आता दुपारचं जेवण चालू आहे 112 दिंडीमध्ये. आणि इथं काही माऊली आहेत त्या चपात्या करतात. इकडे बघा, इथे दिसतात आपल्याला, आपण बघू शकतो. काय माऊली, कुठले आहेत तुम्ही? किती वर्ष झालं वारी करता? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. बरं, याचे काय तुम्हाला पैसे वगैरे मिळतात का? आहेत थोडे. किती मिळतात? रोज मजुरी पुरते? 4-4 हजार महिन्याची. 4,000 रुपये पूर्ण महिन्याचे. आणि एकंदरीत तुम्ही असं लग्नाच्या स्वयंपाकाला गेलो किती मिळतात एका दिवसाचे? एका दिवसाचे 2,000 आहेत. एका दिवसाचे 2,000. हो, सकाळी. हे सेवा भावच आहे पूर्ण. आपल्याला आनंद मिळतो, घरून निघून हे सगळं करायला भेटते म्हणून आहे हे सेवेसाठी. आपल्या सेवा म्हणून करायचं. तेवढे पैसे चला बा, आपल्याला थोडेसे खर्च झाले, काय उरले ते सेवा झाली, हे का नाही? हो. याचा थकवा कुठे येत नाही का? रोज उठलं की स्वयंपाक करायचा, दुपारी करायचा, संध्याकाळी काळजी राहते की आपल्याला येते भुके जुन येते ताणे. मग करावंच लागते आपल्याला. कुठे भेटते त्याला, नाही भेटते खायला, म्हणून काळजीने करावंच लागते. काय वाटत नाही. किती करता चपात्या तुम्ही? 50 किलो. 50 किलोच्या रोज करता? नाही दुखत. दुखले तरी वाटते येतात उपाशी, एखाद्या वेळेस दुखतेच बी, पण वाटते आता हे उपाशी येते तर लेकरं करावंच लागते. आपण नाही केलं तर त्याने खावं काय? समाधान किती वाटते? छान वाटते. कधी कधी जावं वाटते. वारीची चाहूल अगोदर आधीच लागते, 1 महिन्यानं वाटते आता जायचं आपल्याला, असं वाटतं. इकडं आपण बघू शकतो की इकडे ह्या माऊली येतात लसूण वगैरे कापताना. बघा, सगळी तयारी करताना आपल्याला दिसतात. समोर उंडा दिसते, चपात्या बनवण्याचा उंडा असतो, हा तिमल्या जातो आणि नंतर चपात्या. हे बघा, आजीचं चालू आहे मस्तपैकी. आता याच्यामध्ये त्यांनी कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे आणि आता चालू आहे यांचं काम. काय आजी, केव्हापासून येता वारीला? 4-5 वर्ष झाले. बर, कसं वाटतंय वारीला आल्यावर? नादर वाटतंय आम्हाला. हे जे काम करताना आनंद कसा मिळतो? आनंदाला बघायचंच काम नाही आमचे. हो, आनंद वाटतंय, छान वाटतंय आम्हाला. हो. काय पैसे वगैरे घेता तुम्ही? हा, घेत होतो थोडेफार. सेवा म्हणून करतो. पूर्ण सेवा म्हणून. म्हणजे जे काय पैसे मिळतात ते वारीच्या वाटून तुम्हाला खर्चाला होता? खर्च आहे होते आम्हाला. हो, पोळेवर ठुते ते काही 100 ठुते, 200 ठुते.
हो तेवढे खर्चितच आम्ही. बरं आजी उंडा चिमताना हात दुखतात का नाही तुमचे? नाही दुखत. आता आजी बघा उंडा कशा तिमतात आपण बघूया. उंडा तिमतात बोला. उंडा किती तिमता तुम्ही? आम्ही कुंटलाचा. वय काय तुमचं? वय का असं 70-80. तरी एवढं काम होतं. किती उंडे तिंबावं लागतात दिवसभरात? कुंटलाचे. कुंटलाचे? 2 कुंटलाचे. संध्याकाळी कुंटल. हात दुखतात का नाही? नाही दुखत. या सेवेचं काय फळ काय वाटतं तुम्हाला? काहीच वाटत नाही आम्हाला. आनंद होतोय. दुसरीकडे उंडे तिंबाचे म्हणलं किती पैसे घेता? मी जात नाही. ह्या जात पांडुरंगाची सेवा करता? फक्त पांडुरंगाची सेवा करायची, पुन्हा जात नाही दुसरीकडे. बरं हे अंग वगैरे काय दुखत आहे का? काहीच नाही. नाही इकडे सेवा केल्याचं काही फळ मिळते? फळ मिळतंय. कसं? आनंद वाटतंय, छान वाटतंय. शिनच येत नाही येत शिन. आणखीन काही वारीला दिसतात इथं चपाती करताना. किती वर्षांपासून येतात वारीला? 3 वर्ष झालं. बरोबर. काय आनंद मिळतो? काय आनंद, सगळंच आनंद आहे. हो हो चांगलं सगळं. ह्या सेवेचं तिकडे संसारात फायदा होतो? सगळं फायदा बी आहे आणि इकडे हे देव बी आहे. हा संसार सोडून द्यायचा आणि देव करायचा. हा संसारात जन्म बरंच आहे ना. शी कुठे भेटायला आपल्याला. चपाती एवढा उन्हा हात पाय दुखतात? नाही दुखत. उल्हास येते आणखी. उल्हास येते? कटाळाच नाही. नाही नाही. बरं हे जेव्हा तुम्ही वर्षभर इकडे करता याचा तिकडे काय फायदा होतो का? हा होते करतो ना, कष्ट करतो, खातो, आनंदच आहे. बिमार कधी पडत नाही? नाही. सगळी कृपा पांडुरंगाची आहे. देवच करणार आहे सगळं आपणाला. आता इतक्या वयाला मी आज खुरपाय जाते, सगळं करते. किती वय आहे तुमचं आजी? मग असेल 65. किती वर्ष झाले येता वारीला? मला 3 वर्ष झाली यायली. मी आधी नव्हते आधी. समाधान आहे? समाधान आहे. ही बघा आता आजी जवळपास 60-70 वर्ष वयाची दिसते आपल्याला समोर. चपात्या करताना आपल्याला आजी दिसत आहे सध्या. बघा आता चपाती करणं चालू आहे. मला तर दम आल्यासारखं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर, मात्र दिसत नाही. काय वाटतं आजी? काही वाटत नाही आम्हाला. काही वाटत नाही. आनंद मिळतोय. किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले वारीला येतात. हो. आता वय किती आहे तुमचं? असं आमचं वय 70-60. 70-65. हो. कटाळा येते कधी ह्या चपात्या करताना? नाही कटाळा येत नाही. पांडुरंगाकडे काय मागितलं कधी? आम्ही काय नाही, फक्त जीवाला सुख मागायचंय आणि पोटाला भाकर. बस. हो, पोटाला भाकर बस. आम्हाला काही नको. वारीमध्ये हे करताना किती समाधान वाटतं? आम्हाला आनंद वाटतंय. जेवढं अन्न उठत तेवढा आनंद वाटतंय. कंटाळा येत नाही ह्या कामाचा? नाही येत. नाही. चला ठीक. आणखीन काही वारकऱ्याशी आपण संवाद साधूया. 112 दिंडी मधले आचार्य आहेत आपल्यासोबत. एक महिन्याभरांच्या वारीचं नियोजन कसं असते, काय असते, किती स्वयंपाक करावा लागतो, आपण त्यांच्याकडून काय कसं असतं नियोजन याचं? हे आमचं नियोजन असं असतं की वेळेप्रमाणे स्वयंपाक बनवायचा, टायमाच्या टायमाला जेवण द्यायचं. 12-1 वाजेपर्यंत, दुपारी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत. गाडी जर जामिंगमध्ये असलं लेट बी होऊ शकते. आणि सरासरी होत नाही? नाही सरासरी होतच नाही. टायमाच्या टायमाला जेवायला. इतक्या पब्लिकला 700-800 माणसाला जेवण करून खाऊ घालायचं. 800 माणसाचं कसं नियोजन कसं असतं? नियोजन म्हणजे सगळं असं वारकऱ्याला किती वाजता स्वयंपाक सुरू करतात? आता सकाळी 7-7:30 करतो. 10-11 वाजेपर्यंत स्वयंपाक बनतंय. हो 11 वाजता दिंडी 12 वाजता आली की जेवण करायचे त्यानं. पुन्हा हे सामान धुवून उलट्या ठेप्यावर जायचं रात्रीला. म्हणजे तुम्ही इथलं दुपारचं जेवण झाले की रात्रीच्या मुक्कामावर? हा मुक्कामावर जाऊन झोपायचं, तिथं पुन्हा दुसरं बनवायचं जाऊन. असं असतं 2 टाइम. याचे काय पैसे घेतात? पैसे घेतात ना थोडेफार. 10-12 हजार रुपये. म्हणजे रोज मजुरी घेतल्यासारखी? थोडी आपली 100-200 रुपये रोजाप्रमाणे. हो. काय वाटतं तुम्हाला ही सेवा? काय नाही, एकदम आनंद वाटतंय. मुदाम आनंदासाठी यायच्या वारीला. किती वर्ष झाले येतात? 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाले. या सेवेचं फळ दुसरीकडे कुठं मिळते असं? मिळते ना. गावाकडे गेल्यावर एक स्वयंपाक केला तर 5-5, 6-6, 7-7 हजार रुपये उरतात एक स्वयंपाकामध्ये. तिकडे आनंद होत आहे. इकडे हे 1 महिना गेला तरी काय वाटत नाही. असं आहे. काय मागितलंय पांडुरंगाकडे कधी? काय मागायचं नाही. पण तुम्ही खूप भाविक झालेले दिसतात. काय 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 दुःख आहे? काय दुःख काय मला कसं बोलायचं झालं. बघा इथले वारकरी आहेत, आचारी आहेत, भाऊक झालेत. देवाकडं कधीच काही पांडुरंगाकडं मागायचं नसतंय.
फक्त देवाने मला भरपूर सगळं काय 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 दिलं नाही देवानं आपल्याला, सगळं दिलं आपल्याला, सगळं दिलं नाही देवानं, काय मागावं देवानं, सगळं सुख समृद्धी मस्त, गरीबी आनंद आहे, कुठं काहीच नाही कायच. हे फळ ह्या दिंडीतल्या स्वयंपाकाचं या दिंडीतल्या स्वयंपाकाचं आधी आपल्याकडे काहीच नव्हतं. 11 वर्ष झाले सेवा करतो, मला भरपूर दिलं देवानं. हो, अगोदर म्हणजे गरीब परिस्थिती कशी होती? गरीब नाजूक परिस्थिती होती आपली, आणून खायचं रोज आणि करायचं रोज. तर आता देवानं लयच भरपूर दिले आपल्याला, काहीच कमी नाही. हो, इथं कोणी कमी जास्त स्वयंपाक झाल्यावर काय बोललं तर काय त्याचा राग वाटतं? नाही राग येत काही, फक्त आपल्याला वाटतं बाबा सांगा, फक्त आगाव बोलू नका. तुमचं काही चुकलं कमी रमी झालं तर सांगा, आम्ही दुसऱ्या बार सुधारून घेऊ, त्याची तुमची चूक नीट करू आम्ही. आता मी जवळपास 8 दिवस झालं दिंडीत जेवतोय, एकदम स्वादिष्ट जेवण वाटते, चवदार. हे काय कसं काय ते पांडुरंग देते आपल्या हाताला बळ, त्याच्या हिशोबानं होतंय. आपण काय करणार आहे, दे देणार आहे, आपण करणार आहेत, आपल्या हातात काय आहे ते करण्याचं काहीच नाही ना. आपल्याला देव द्यायलाय, ताकद दिली म्हणून करतो, नाही दिल्यावर कुठून करणार आहेत. आता 66 वर्ष वय असून मी इतकं करतो आम्ही. किती वय? 66 वर्ष वय. 66 वर्ष वय. एवढी धावपळ होती? हो, इतक्या माणसाचा स्वयंपाक कधी कुणाला म्हणत नाहीत. पाणी द्या देखील म्हणतात का, कोण्या वार करायला विचारा नाही. आपल्यापाशी 2 माणसं आहेत, त्याच्याच हाताने करून घेणार सगळी सेवा. किती कष्ट लागतात? दुपारचं स्वयंपाक करणं समजा ठीक आहे, रात्री जायचं करावंच लागतंय ना जाऊन. आता इथून गेलं की आता गाडीत पसारा भरणं, तिथं जाऊन खाली करणं, लगेच चालू करणं. मग केव्हा 1 घंटा 2 घंटे उशीर बी होतंय, केव्हा लवकर होतंय. जॅमिंगवर आहे चालण्याच्या, या रस्त्याच्या चालण्याच्या जॅमिंगवर आहे. रथ जर पुढे गेला तर जॅमिंगमध्ये गाडी अडकती, रथ जर पाठीमागा असला तर जाऊन होतंय करणं. असं आहे ते, या दोन्हीचा असा प्रसंग आहे ते स्वयंपाकाचा. मरेपर्यंत सेवा देणार आपल्याला जवळ व्हाल आहे तवर हात पायाला सेवा करणार दिंडीची कोण्या बी. आता 112 मध्ये बी 7-8 वर्ष झालं आहे. हो, 145 मध्ये काही दिवस केलं, आमच्या गावातल्या दिंडीमध्ये काही दिवस केलं. तुमचे जे दिवस बदलले फक्त ह्या वारीच्या सेवेमुळे आपल्याला लयच आनंद झाला. म्हणजे आपल्याला देवानं सगळंच बदलून टाकलं काय पालट. हो, त्यानं वारी आली की 1-1.5 महिन्यापासून करमतच नाही घरी. कव्हा जाईन वाटतंय, कव्हा जाईन वारी, असं आहे ते. करमतच फक्त हे आपल्याला या माणसानं खाऊन आशीर्वाद दिला, ते आशीर्वाद आपल्याला लेकराबाळाला लागायला बस झाला. महाराज या इकडं. आपल्याला इतकाच आनंद बस झालाय. आता या दिंडीचे मालक आहेत आपल्यासोबत, जनार्दन महाराज वाघ आहेत. नेमकं या दिंडीचं नियोजन कसं असतंय, काय असतंय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमकं महाराज एकंदरीत 1 महिन्याभराचा प्रवास असतो दिंडीचा, स्वयंपाकाचं नियोजन कसं करतात? स्वयंपाकाचं नियोजन म्हणजे अगोदरच त्याची आखण्या केलेली असतात. प्रत्येकाची पंगत, प्रत्येकाची कोण्या ठिकाणावर का, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. नाश्त्यावाले वेगळीच देणारे असे तर आणले जाते, दुपारची वेगळीच आणले जाते, इथं संध्याकाळची आणले जाते वेगळीच येतं. मग त्यांचा गावातून शनी ज्यावेळेस त्यांच्या तारखी फिट झाल्या, पूर्ण बुकिंग झाली ह्या नियोजनाची 1 महिन्याची, मग त्यांचा माल कोणी म्हणतं बुवा आमचा माल इथूनच तुम्ही घेऊन जा. मग ते गाडीमध्ये आम्ही जमा करतो माल समजायचा पंक्तीचा. त्यांच्या त्या प्रत्येक मालावर त्याचे नावं टाकून द्यायचे आणि सिरियल नंबरनं बरोबर गाडीमध्ये लावून टाकायचे ते. आणि ज्यावेळेस त्यांची पंगत ज्या दिवशी आहे, ज्या तारखेला आहे, त्या तारखेला ज्या टायमाला आहे त्या टायमाला गाडीतला जो प्रमुख असतो ते माल काढून देणारा आचार्यापैकी, ते मग त्याला ते मालक आल्याच्या नंतर त्याच्यासमोर त्यांचे ते जे गावातून शेंजी बांधून दिलेलेच वस्तू सामान ते त्याच्यासमोर ठेवायचं आणि ते बसून शेणी स्वयंपाक करून घेतो. असं दोन्ही टायमाचे जेवढे पंक्ती राहा तेवढ्याचे असं नियोजन असतं त्यांचं हे केलेलं. जवळपास 39 वर्ष झालं तुम्ही प्रवास हा वारीचा चालू आहे. हो, एकंदरीत नियोजन कसं असते, किती ट्रक असतात, काय कशी तयारी करावी लागते? आता ट्रक म्हणजे पालासाठी 1 ट्रक लागतोय, स्वयंपाक ह्या कुटीसाठी म्हणजे स्वयंपाकासाठी 1 ट्रक लागतोय, सरपणासाठी आम्हाला सरपणाचं 3 भानगड आहे, सरपणासाठी 1 ट्रक लागतोय, पाण्याचं टँकर सुद्धा लागतोय. मग असे शेत प्रमुख समजा 4 वाहन लागतातच. पुन्हा नंतर दुसरं काही कमी असतील म्हणजे असे 5-7 वाहन लागतात आम्हाला एकूण. आता हे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत सगळ्या पंक्ती मिळतात का, काही करावं लागतं?
समजा पंक्ती मिळतात, मात्र एखाद्या वेळेस अचानक जर पंगत गळाली किंवा अचानक प्रसंगानं येऊ शकले नाहीत कोणी अन्नदाते, तर त्या ठिकाणावर मग आपल्याला इथून शनीचे जैन लोकांना काही असे लोक आहेत किंवा आमचं हे एवढंच घ्या, आमच्याला पुढचं काही घडत नाही असे म्हणणारे त्याचा ग्रुप आम्ही करतो आणि त्याची पंगत पुन्हा करीत चालतो असतो. याचं नियोजन कसं असते, म्हणजे वारकऱ्यांना जर तुमच्या दिंडी द्यायचं मग त्याला काय भिसी वगैरे पद्धत असते का? त्यांना म्हणणं म्हणजे गावातून शनी जर वाहनं गाड्या तर आणावंच लागतात ना, मग आणावं लागतं. त्याचा खर्च निघण्यासाठी आम्ही त्याच्यापासून 2000, 3000, 2500 प्रमाणे पैसे वसूल करतो. आणि ते गाड्या बी देखील 60,000, 70,000, 80,000पासून गाड्या आहेत लागलेल्या भाडं गाड्याचं. त्या गाड्याचं भाडं त्याच्यामध्ये समजा सरासरी मेकअप होतोय. यांच्या भिसीचा पैसा तो तिथं जातो, त्या तिकडेच जातो त्या भिशीचा पैसा त्या गाड्याच्या भाड्यामध्येच, डिझेलला यायला म्हणजे भाडंच समजा द्यायचं. मग आता त्याच्यामधून शिल्लक म्हणतात तर तेवढं काही शिल्लक राहू शकत नाही. आता हे 16 नंबरला दिंडी लागलेली आपली, ही सोडायची कशी, सोडता येत नाही. आपली परंपरा अशी आलेली आहे, मनुष्याने कसं ना कसं तरी हे चालवावं लागतं. काय समाधान वाटते? समाधान म्हणजे हेच मारुती महाराजांना धडा घालून दिलेला आहे. दत्तापूरकरांना महान महात्मा होऊन गेला तो, त्यांनी हे जे धडा घालून दिला त्याच्यामध्ये आतापासून अजिबात कवडीचं देखील काही कमी जास्त झालेलं नाही आहे. अजिबात आम्हाला असा विश्वास आहे त्यांच्या कृपेने किंवा नरसिंह भगवंताच्या कृपेनं आमच्या दिंडीला काही देखील कमी पडणार नाही किंवा कुठं टच सुद्धा लागणार नाही कशाची. मध्येच थोडीशी तब्येत बिघडली होती, झालतं ना तसं. ते थोडं पायानं चालता येणं गेलेलं होतं. ते वाटलं काय मोठ्या महाराजासारखं आपलं काय झालं काय. हो, कारण प्रत्येक होऊ देणार नाहीत आता होऊ देणार नाही समजा, सोडून द्या. मग एवढे वारकरी चालवायचे म्हटल्यानंतर आपल्याला ताबडतोब त्या डॉक्टरने 2-3 घंट्यामध्ये नीट केलं आपल्याला. हो, पद्धतशीर चालायला. आता काही तेवढा काही त्रास होईन झाला काही नाही. आता पंढरपुरापासून समजा पद्धतशीर चालतंय. आता तब्येत कशी आहे तुमची? आता चांगली ठणठणीत तब्येत आहे, आता काही त्रास नाही आहे. हो, हे सगळं नियोजन करायला किती ताण येतो? भयंकर ताण. एकाचं एक मत नाही ना, बहुताची बहुत मत आहे, मात्र अवघी रीती पोकळ असं आहे ना भाऊ. मग असं प्रत्येकाला सांगावं लागतं समजून शनी, कारण आपल्याच एरियातले लोक आपलेच आहेत हे. मग ते देखील समजावून घेतात की बाबा हे एकलंच काय करील, आपल्यालाच करावं लागतं यांचं देखील, म्हणून सहकार्य करावं लागतं. हे समजा लोक सहकार्य करणार आहेत आपल्याला. तुमच्यासोबत किती सहकारी आहेत की जे की तुमचा पूर्ण हा दिंडीचा गाडा चालवतात? गाडा चालवत म्हणजे आमच्याकडे असे कार्यकर्तेच 101 कार्यकर्ता आहे. त्यांच्यापासून अजिबात भिशी नाही, एक पैसा देखील नाहीये. एवढे देखील लोक सांभाळावं लागतात. हो, मग काय तर असं आहे. काय सांगणार शेवटी वारीचं, काय सांगणार महात्मा शेवटी? मग आता वारी काय मिळतं तुम्हाला समाधान? एवढा आनंद, परमानंद ज्याला म्हणलेलं शास्त्रामध्ये, की पलीकडचा आनंद, त्याच्या पलीकडे दुसरा कोणता आनंद नाहीये. असा आनंद आम्हाला ह्या सोहळ्यामध्ये मिळतोय. अगोदर त्याचं बसता उठता देखील आषाढी वारी आणि कार्तिक वारी डोळ्यासमोर आमच्या दिसते, दुसरं काही नाही. कारण मोठ्या मोठ्या महात्म्यांनी देखील सांगितलेलं आहे बाबा, आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी. कारण पंढरीचा वार करी त्याचे पाय माझे शिरी, हो का उत्तम चांडाळ पायी ठेवीन कपाळ. वंदे होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषीश्वरा. कसा जरी करता वारकरी असला आम्ही त्याला वारकरीच म्हणणार. कसा आहे वारचं त्याचं कसं आहे असू द्या, अशी आम्ही म्हणण्यापेक्षा जनाबाई सांगायला आलेली आहे. कसा वारकरी असला तरी आम्हाला शिरसा वंदे आहे आम्हाला. पांडुरंगाकडे कधी काय मागितलं का तुम्ही? पांडुरंगाकडे काय मागायची, ते उणीवच पडू देत नाही आम्हाला, कशाची मागण्याची गरज काय येईल त्या देवाकडे. दिंडी क्रमांक 112 मध्ये आपण आज एकंदरीत जेवणाचं नियोजन कसं असते, काय असते, पालाचं नियोजन कसं असते आपण बघितले. परत असेच एका व्हिडिओमध्ये भेटूया. रामकृष्ण हरी.